मी पोलीस उपनिरीक्षक रविकुमार संभाजी गादेकर, जवाहरनगर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर। काल दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी आमचे बीट मार्शल अंमलदार मारुती गोरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिवाजीनगर चौकामध्ये 2 इसम ग्रे कलरची स्कूटी घेऊन येणार आहेत आणि ती स्कूटी ही चोरीची असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तिथे सापळा रचला। सापळा रचल्यानंतर काही कालावधीनंतर 2 इसम स्कूटी घेऊन येत होते, परंतु ते आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी ती स्कूटी भरधाव वेगाने चालवण्यास सुरुवात केली। काही अंतरावर जाऊन आम्ही त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडलं। पकडल्यानंतर त्यांना स्कूटीच्या संदर्भात माहिती विचारली तर त्यांनी कुठल्याही विश्वसनीय माहितीची आमची पूर्तता केलेली नसल्या कारणास्तव आम्ही त्यांना जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे पुढील चौकशीसाठी आणले। यातला आरोपी नंबर 1 प्रशांत परसराम शेळके, वय वर्ष 32, शिक्षण BE इंजिनिअरिंग आणि धंदा पेंटर, तो देवळाई परिसरात छत्रपती संभाजीनगर येथे राहतो। त्याने अशी कबुली दिली की जी स्कूटीच्या समोर नंबर प्लेट लावलेली आहे तो त्याच्या घरच्या स्कूटी नंबरची डुप्लिकेट नंबर प्लेट बनवून तो स्वतः वापरत होता। तसेच हा आरोपी नंबर 2 इम्तियाज इसा खान, हा वय वर्ष 24, धंदा मजुरी, राहणार इंदिरानगर, छत्रपती संभाजीनगर, हा सराईत गुन्हेगार असून ह्या दोघांनीही मागील अंदाजे 1 महिन्यापूर्वी पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ही स्कूटी चोरल्याची कबुली दिलेली आहे आणि सोबतच ह्या दोघांनी मिळून 15,000 रुपयामध्ये स्कूटी ही इतर गिरायकांना विकण्याची त्यांनी तयारी केलेली होती। सोबतच ही 60,000 रुपये किमतीची स्कूटी आणि बनावट नंबर प्लेट असलेली ऍक्टिवा मुद्देमाल जप्त करून आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे जप्त केलेली आहे। या ठिकाणी पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा नंबर 3/2026 कलम 318(2), 318(4), 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदरची कारवाई माननीय श्री पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 माननीय श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस उपायुक्त उस्मानपुरा विभाग माननीय श्री मनीष कल्याणकर साहेब व माननीय श्री पोलीस निरीक्षक कुंभार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व सोबत ASI ठोंबरे साहेब व बीट मार्शलचे अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे।